हॅलो गाईज, कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त असाल. तर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आज मला करायची आहे किचनची क्लिनिंग. काल केली होती, निम्मी क्लिनिंग झाली काल. काल मी माझ्या नवीन साड्या वगैरे सगळं धुवून घेतलं होतं. त्यानंतर जे मी भांडे वापरत नाही, जे असे बांधून ठेवलेले आहेत ते भांडे हे घासून घेतले. कपाटावर ठेवलेले असतात ते भांडे घासले. साड्या धुवून वाळवून स्वच्छ करून ठेवल्या. आणि आता आज किचनची बारी आहे. तर म्हणजे आता जे वापरते ते भांडे घासायचे आहेत. हे मांडणीवरचे भांडे घासायचे. त्यानंतर ह्या सगळ्या स्टाईल वगैरे सगळं पुसून घ्यायचं आहे. सो हे सगळं आहे. तर चला पुढे भेटूयात आता आपण. सो आता मी व्हिडिओ फास्टवर केलेला आहे आणि आता मी पटपट सगळे मांडणीचे भांडे काढून घेते. सगळे भांडे मी असे मोठ्या जाळीमध्ये गोळा करून घेतलेले आहेत. आणि हे सगळे भांडे घेऊन मला बाहेर नेऊन ठेवायचे आहेत. बेसिनमध्ये तर नाही घासू शकत इतके भांडे, त्यामुळे मी बाहेर, आम्हाला आहे पुढे जागा, तुम्हाला दाखवेलच मी व्हिडिओमध्ये. तर हे सगळे भांडे घेऊन आता मी बाहेर जाणार आहे आणि तिथे ठेवून सगळे घासायला तिथं ठेवणार आहे. सो हे एक 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 करून सगळे भांडे, हे डब्यांमध्ये जे सामान आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे. ह्या आहेत शेवया. तर त्या म्हटलं चेक करून बघावं खराब झाले का, पण नाही झालेल्या. मग आता हे शेवया हे काढून हे सगळे डबे रिकामे करून बाहेर घासायला न्यायचे होते मला. आणि शेवया पण थोड्याशा उन्हाला ठेवून देते म्हणलं. आणि आता हे डब्यामध्ये पण आहे थोडंसं सामान, ते पण काढून घ्यावे. आणि हे सगळे आता भांडे सगळे काढून, जे अजून राहिले होते काचेचे भांडे, हे सगळे थोडे थोडे करून मी काढून घेतलेले आहेत. सगळे भांडे काढून घेतले. या कामामध्ये मला मुलांची खूप मोठी हेल्प होते. त्यांना आज स्कूलला सुट्टी होती ना, त्यामुळे त्यांनी खूप मदत केली. सगळे भांडे डबे वगैरे ते बाहेर नेत होते. त्यामुळे ते मांडणी पण मी आता बाहेर घासायला काढलेले आहे. घरात पुसून घेण्यापेक्षा म्हणजे बाहेर पाण्याने स्वच्छ धुवून वाळून मग आतमध्ये आणता येईल. तर इथे बघताय आता मी मांडणी घेतलेली आहे घासायला. इथे पाईप लावलं आहे आणि पाईप लावून स्वच्छ अशी म्हणजे घासणीने साबणाने घासून घ्यावी व्यवस्थित, आणि मग छान स्वच्छ होईल मांडणी. सो इथे बघताय आता माझी मांडणी पण घासून उन्हात तुम्ही वाळायला ठेवलेले आहे. त्यानंतर तिकडे बघताय तेवढे भांडे आहेत, ते आता भांडे घासून घ्यायचे आहेत. सो भांडे पण घासून झालेले आहेत सगळे. मांडणीला मी डबे वगैरे वाळायला लावलेले आहेत. मांडणी पण वाळत आलेली आहे. आणि आता आतमध्ये जायचं आहे मला. इथे मुलांच्या गप्पा बघा कशा चालू आहेत. सो आता मला आतमध्ये जायचं आहे. आतमधला पसारा काढायचा आहे सगळा. जसं की जाळ्या वगैरे झटकून घ्यायच्या आहेत. मांडणीच्या खाली काही कचरा साठलेला आहे तो काढायचा आहे. त्यानंतर किचनच्या स्टाईल घासायच्या आहेत. हे सगळे काम मला आता आतमधले करायचे आहेत. भांडे तोपर्यंत बाहेर वाळतील. त्यामुळे आता हे आतमधलं बघताय मी हे सगळं काढून घेत आहे. ते कांद्याचं डालगं आहे माझं, ते काढून घेतलं. त्यानंतर मटका आहे, जे की मी वापरत नाही आहे, फक्त घेऊन ठेवलं होतं, पण काही वापरणं होत नाही. त्यामुळे मटक्यातलं पाणी कोण पित नाही. त्यामुळे आता हे मटकं पण काढून घेते, त्याला पण धुवून ठेवायला लागेल. इथे मनूच्या मध्ये नाटकं चालू होते. सो आता हे सगळं झटकवून घेते, जाळ्या वगैरे काढून घेते. मांडणीच्या पाठीमागे हे पण थोड्या होतात जाळ्या, त्यामुळे मग ते सगळं झटकून व्यवस्थित घ्यायचं आहे. त्यानंतर पत्रे पण झटकून घेतले. बाहेरच्या रूममधलं कालच झटकवून घेतलं होतं सगळं. काल सगळं आवरलं होतं, तर त्यामुळे बाहेरची रूम कालच स्वच्छ केली होती. आज फक्त किचनचं राहिलं होतं. त्यानंतर कपडेही खूप पडलेले आहेत. तिथे मांडणीखाली मी ज्या विटा ठेवते त्या पण झटकून बाहेर काढलेल्या आहेत. आणि हे आहे माझं स्टोरेज बॉक्स. त्याच्यामध्ये पण आहेत तांबे असतात, त्याच्यामध्ये वाट्या नाही, तांबे ग्लास हे असं त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं. ते इथे बघता किती कचरा साठला होता मांडणीच्या तिथे. त्या साईडला कपाटामुळे झाडता येत नाही व्यवस्थित, त्यामुळे थोडं काही पडलं की ज्यावेळेस ही मांडणी काढून त्यावेळेस तिथलं झाडता येतं. असं एवढं सगळं कचरा साठलेला आहे. तो पण आता झाडून व्यवस्थित काढून घेते, सुपलीमध्ये भरून टाकून देते. आणि त्यानंतर मग ते पाण्याने व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं आहे मला. ते सगळं झाडून वगैरे झाल्याच्या नंतर अजून खूप कामं पडलेली आहेत. त्याचं थोडंसं पाणी टाकून घेते आणि व्यवस्थित पुसून घेते, जेणेकरून स्वच्छ दिसेल. ह्या ज्या मांडणीखाली विटा ठेवते मी, त्या पण स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतल्या आणि त्यात तेल ठेवून दिल्या, जेणेकरून मांडणी आणली की मग ते विटा असले की थोडं उंच होते ना मांडणी, त्यामुळे ते विटा लावायलाच लागतात. त्या पण पुसून व्यवस्थित लावून ठेवल्या एका एक. त्यानंतर व्यवस्थित सगळं झाडून वगैरे डबल एकदा झाडू फिरवला आणि जो काही कचरा होता तो आता घेऊन बाहेर फेकलेला आहे.
आणि आता ते स्टँड पण मला व्यवस्थित धुवायचा, स्टोरेज बॉक्स पण व्यवस्थित बाहेर नेऊन धुवून पुसायचा होता. त्यानंतर या मांडण्या पण छोटे स्टँड आहेत ते पण काढून घेतले मी, जे की मी खिडकीला अडकवते. ते पण घासण्यासाठी काढून घेतलेले आहेत. आणि आता मला चढायचं आहे वर. सगळ्यात मोठं काम ते आहे की किचनच्या स्टाईल घासायच्या आहेत, खिडकी घासायची आहे. खिडकी पण घासून पुसून व्यवस्थित घ्यायची आहे. सो हे आधी म्हटलं खिडकीच घासून घ्यावी, कारण खूप काळीकडे झाली होती. म्हटले त्यांचे पप्पा की आपण त्याला कलर देऊयात, पण बघू त्यांना टायमिंग नाही आहे, त्यामुळे काही ते अजून. पण म्हटलं तोपर्यंत आपलं घासून पुसून घेऊयात, त्यामुळे ते आता आधी घासूनच घेते म्हटलं. आता किचन ओट्यावर भीती वाटत होती मला, पण ठीक आहे. अजून बाकीचे खूप कामं आहेत, पण म्हटलं होईन तसे करूया. आमच्या इथे दसऱ्याला सगळी स्वच्छता काढतात ना, त्यामुळे सगळंच काढायला लागतं. आणि ह्या स्टाईल बघताय, ह्या आता थोड्या ढिल्या झाल्या, त्या पडायच्या मार्गावरच आलेल्या आहेत. सो ते पण काढून आता ते पण खूप मोठं काम आहे, तर ते काढून त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन, त्या फरशा बसवतानीचा. कारण ते काढायलाच लागणार आहेत, खूपच असं ढिलं झालं, ते अचानक पडू शकतं. त्यामुळे ते पण आता बघूयात. आता सध्याला तर पुसून घेते, त्यानंतर बघूया त्यांच्या पप्पांना जेव्हा टायमिंग भेटेल तेव्हा मग त्या फरशा पण बदलायच्या आहेत आम्हाला. त्यानंतर हे सगळं स्टाईल वगैरे पुसून घेतल्या, बाथरूमच्या कट्ट्यावरची पुसून घेतली ती. त्यानंतर गॅस वगैरे घासून घेऊन जे थोडेसे भांडे होते ते इथेच आहेत, तर ते म्हटलं इथेच धुवून घेते, तर कशाला बाहेर घेऊन जायचे. त्यामुळे मग इथे बघताय गॅस पण स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे. आणि इथे एवढे भांडे आहेत ते पण तिथेच घासून घेणार आहे. सो इथे बघताय आता गॅस वगैरे सगळं स्वच्छ झालेलं आहे. किचन ओटा घासून, खिडक्या हे सगळं स्वच्छ झाले. आता एवढे आहेत 2-4 भांडे, तेवढे घासून घेते. अजून खूप कामे आहेत, ते भांडे सगळे आणून आतमध्ये लावायचे, मांडणी आतमध्ये आणायचे आहे. साड्या आहेत, काल माझे ते जे की साड्या वाळल्या होत्या, पण ब्लाऊज काही वाळले नव्हते, त्यामुळे साड्यांच्या घड्या घालून ठेवले होते. आणि मग म्हटलं ब्लाऊज वाळले की त्याच्या घड्या घालून साड्यांमध्ये ठेवायला लागेल. सो आता ते सुद्धा कामं पडलेले आहेत, की ते डबल काम आहे. आता मला ब्लाऊजच्या घड्या तर घालून ठेवायच्या आहेत आणि साड्यांमध्ये ती घडी ठेवून द्यायची आहे. सो ते असं आहे, खूप कामं होती. आता भांडे पण आतमध्ये आणायचे आहेत ते सगळे. सो इथे बघताय मी सगळे भांडे घासलेले वाळलेत आणि आतमध्ये आणून ठेवलेले आहेत. आणि आता मांडणी पण आतमध्ये आणायची आहे. सो हे सगळे भांडे स्वच्छ झालेले आहेत आता माझे. आणि आता मी मांडणी घेऊन येते पहिली. तर इथे बघताय मांडणी पण छान वाळली होती, मग म्हटलं चला आतमध्ये आणून लावूयात. त्यामुळे आता ही मांडणी पण आतमध्ये लावून घेते. तर आता फायनली माझी मांडणी लावून झालेली आहे. आणि आता त्याच्यावर मला टाकायचे आहेत पेपर. तर या पिशवीमध्ये माझे पेपर आहेत. तर एवढं काम करून खूप तहान लागली, त्यामुळे मी आधी पाणी प्यायला घेतलं. म्हटलं पाणी पिऊन घ्यावं. आणि आता मी लावणार आहे पेपर मांडणीला. तर इथे बघताय सगळ्या ह्याच्या घड्या काढून मी व्यवस्थित मांडणीवर टाकून घेते, जेणेकरून मांडणी खराब होत नाही. त्यामुळे सो पटपट आता मी पेपर टाकून घेते. पेपर टाकत असताना मला मांडणीचं लक्षात आलं की थोडी हालत होती, त्यामुळे तिला व्यवस्थित फिट केलेली आहे. सो आता फायनली माझे पेपर टाकून झालेले आहेत. आणि इथे मी मुलाला गप्पा मारत होते. त्यानंतर हे माझं स्टोरेज बॉक्स पण घासून पुसून व्यवस्थित झालेलं आहे. त्यांना पण आतमध्ये आणून व्यवस्थित लावलं जसं होतं तसं. आणि त्यानंतर त्याच्यावर मटकं ठेवून दिलं. आणि बाकीचे भांडे मी आता लावायला घेतलेले आहेत. ते बघताय मनूचे दात कसे पडलेले आहेत. सो हे मुलांचे कामं आहेत, मला हाताखाली आणून देणं. जे हलके डबे होते ते सगळं म्हणजे त्यांनी आणून दिले भांडे. बाकीचं जे त्यांना नाही जमणार ते मग मी घेऊन आले होते. सो चला पटपट लावून घेते भांडे मी आधी. फक्त एवढे सगळे भांडे आता पटापट लावायचे आहेत. लावण्याचं खूप अवघड असतं, घासायला काढायला काही नाही वाटत,
पण लावताना खूप वेळ जातो आपला. भांडे कुठे लावायचे, कसे लावायचे, व्यवस्थित लावायचे, असे लावायचे, आताच निम्मा टायमिंग निघून जातो. असंच माझं पण झालं होतं. भांडे पटपट पटपट लावून घेते. तिला आज मुलांना सुट्ट्या होत्या त्यामुळे माझी खूप मदत केली त्यांनी. आणि ते आता सगळे भांडे लावून झाले. त्यानंतर मग मी घेतलेली आहे फरशी पुसायला आहे, ते बघता म्हणजे सगळं एकदाच स्वच्छ होऊन जातं. सो सगळी फरशी वगैरे स्वच्छ पुसून घेतली मी पाण्याने. थोडा वेळ मुलांना म्हटलं बाहेर खेळा तुम्ही, आणि मग मी पुसून घेतलं व्यवस्थित. सो या सगळ्या कामाने आता खूप अवतार घाण झाला होता, त्यामुळे आता मी आंघोळ करून घ्यायची आहे मला. हे सगळे कामं आवरले त्यानंतर मग आता हे कामं आहेत ती तुम्हाला मी सांगितलं जे साड्यांमध्ये मला ब्लाऊजच्या घड्या घालून ठेवायच्या आहेत. ते ब्लाऊज आता मी बाहेरून काढून आणले, चांगले वाळलेत आता. त्यामुळे आता हे सगळ्यांच्या घड्या घालते आणि साड्यांमध्ये व्यवस्थित ठेवून देते. चला तर आता आधी आंघोळ करून घ्यायची आहे. खूपच धूळ वगैरे डोक्यामध्ये गेली होती, त्यामुळे म्हटलं आंघोळ हीच करून घ्यावी डबल. सकाळी पण एकदा झाली होती आणि आता पण एकदा करून घ्यायची आहे. सो चला आता आंघोळीला जाते मी. मग त्यानंतर परत भेटते. फायनली आता माझे सगळे कामं झालेले आहेत. आंघोळ पण झालेली आहे आणि आजचे जे कामं होते ते सगळे झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला दाखवते मी आता किचनमध्ये कसं आवरलं आहे, सगळं व्यवस्थित लावलं आहे ते. त्याआधी फक्त एक थोडेसेच कामं आहेत, बाकीचे सगळे झालेत कामं. आता फक्त तेवढं साड्यांमध्ये ब्लाऊज ठेवायचं राहिले. सो हे बघा, हे पण होऊन जाईल आता 2 मिनटामध्ये. सो चला तुम्हाला आतमध्ये घेऊन जाते मी आता किचनमध्ये माझ्या. सो बघा, इथून एंट्री आहे किचनमध्ये आणि हे सगळे भांडे असे व्यवस्थित मी सगळे लावलेले आहेत. आणि त्यानंतर किचन ओटा पण छान असा स्वच्छ झालेला आहे. इथे 2 भांडे आहेत तेवढे आत्ता पडलेले आहेत घासायला, ते पण घासायचे आहेत. आणि हे कपाटावरचे भांडे आहेत जे डब्यामध्ये डबे घातले ते पण, आणि पातेल्यामध्ये पण भांडेच आहेत. असे सगळे भांडे मी काल घासलेले आहेत. त्यानंतर किचन ओट्याखाली एक टाकी आहे जी की त्याच्यामध्ये पण जे लागत नाही ते भांडे आहेत, ते पण मी काल घासले. काल भांडे घासले होते तेवढे, आणि त्यानंतर सगळ्या जाळ्या झटकून घेतल्या होत्या आणि माझे जे नवीन कपडे आहेत ते धुवून घेतले होते. ते कपाटं वगैरे काल आज सगळं डबल पुसून घेतलेलं आहे. हे माझं मोबाईलचं स्टँड आहे. त्यानंतर फ्रीज आहे, हा तो पण मी बाहेर ठेवते कारण किचनमध्ये माझ्या जागा नाही आहे, त्यामुळे ओव्हन आणि किचन बाहेर असतो. त्यानंतर ते पण पुसून घेतलं. त्यानंतर माझी शिलाई मशीन आहे जी की मी पुसून झाकून ठेवलेली आहे. आणि हा हीटर माझ्याकडून खालीच राहिला, तो पण मी ठेवून दिला. सो अशा पद्धतीने माझे सगळे कामं आवरलेले आहेत. छान असं घर दिसायला लागलेलं आहे. त्यानंतर साड्यांचं पण काम माझं आवरलेलं आहे. इथे बघताय मी सगळ्या साड्या बॉक्समध्ये ब्लाऊज ठेवून, साड्यांमध्ये ब्लाऊज ठेवून बॉक्स हे मी सोफ्यामध्ये ठेवून देते. कपाटामध्ये जागा पुरत नाही, त्यामुळे सोफ्यामध्येच माझ्या साड्या सगळ्या असतात ज्या की लागत नाहीत त्या. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.